विशाल पाटील यांचा पायलट कुणीतरी वेगळाच, त्यांचं विमान फक्त गुजरातकडे जाऊ नये, संजय राऊत यांचं अत्यंत सूचक वक्तव्य। संजय राऊतांच्या आरोपाची काँग्रेसकडून गंभीर दखल, व्यक्तिगत आरोप करणं योग्य नाही, रमेश चेन्नीथला यांचं प्रत्युत्तर। सांगलीची जागा काँग्रेसची, सांगलीतून लढण्यासाठी आम्ही सक्षम, रमेश चेन्नीथला यांना भेटण्या अगोदर विश्वजित कदम यांचं ठाकरे गटाला थेट आव्हान। कल्याणमधून श्रीकांत शिंदेंची उमेदवारी खुद्द देवेंद्र फडणवीसांकडून जाहीर, महायुतीतले सगळे घटक पक्ष श्रीकांत यांना निवडून आणतील, फडणवीसांचं वक्तव्य। नाशिकमधून छगन भुजबळ यांनाच उमेदवारी मिळणार अशी माहिती, सुनील तटकरे रविवारी पत्रकार परिषद घेऊन घोषणा करण्याची शक्यता। संजय शिरसाट यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, दोघांमध्ये तब्बल 1 तास चर्चा, राज ठाकरेंनी लवकरच महायुतीत यावं, शिरसाट यांची प्रतिक्रिया। निवडणुकीआधी ठाकरे गटाला शिर्डीमध्ये मोठा धक्का, बबनराव घोलप आज शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता। जयंत पाटलांना त्यांच्या पक्षात कुणी विचारत नाही, त्यांनी आमच्यावर बोलू नये, जयंत पाटील यांनी केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचं खरबरीत प्रत्युत्तर। भारतीय जनता पार्टीचा आजचा 45वा स्थापना दिवस। 1984 साली 2 खासदारांपासून 2019 मध्ये 302 खासदारांपर्यंत आपली झेप, नागपूरच्या कार्यक्रमात फडणवीसांचं वक्तव्य। लासलगावमध्ये कांदा आणि अन्य शेतमालाचे लिलाव आजही ठप्प, तब्बल 3 कोटी रुपयांची उलाढाल थंडावली। इंडिगोची नाशिक ते नवी दिल्ली थेट विमान सेवा 1 मे पासून सुरू होणार, आधीप्रमाणे 6 ते 7 तास न लागता 2 तासात दिल्ली गाठता येणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।